शेअर बाजारात आज बाजार उघडताच ब्लड बाथ पाहायला मिळाली। एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी स्वाहा झाले आहेत, कारण सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळलाय। भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार ब्लॅक मंडे ठरलाय। जागतिक स्तरावर वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे दलाल स्ट्रीटवर आज गडगडाट पाहायला मिळतोय। बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अवघ्या काही तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी बुडाल्यानं खळबळ माजली आहे। आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला आणि काही वेळातच ही घसरण 1750 अंकांपर्यंत पोहोचली। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 450हून अधिक अंकांनी घसरून 22,550 पर्यंतच्या पातळीवर आला। बाजारातील या पडझडीमुळे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्येही 5 ते 7% मोठी घसरण पाहायला मिळाली। गेल्या 48 तासात मध्य पूर्वेतील तणाव हा शिगेला पोहोचलाय। इराण आणि इस्रायल यांच्यातील थेट संघर्ष सुरू झाल्याच्या वृत्तानं जागतिक बाजारपेठा हादरल्या। हे युद्ध अधिक लांबण्याची आणि व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जाते। इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिल्यानं कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिणामी ब्रॅड क्रूड ऑइलच्या किमती ह्या आज प्रति बॅरल $115च्या पार गेल्या आहेत आणि भारतासाठी हे धोक्याचं लक्षण आहे, कारण भारत आपल्या गरजेच्या 80% तेल आयात करतो। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज 33 पैशांनी घसरून 93.86च्या पातळीवर पोहोचलाय। रुपयाच्या या कमकुवतपणामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत। तेलाच्या किमती वाढल्यामुळे मालवाहतूक महाग होईल, ज्याचा थेट परिणाम अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होईल। यामुळे रिझर्व्ह बँक आगामी काळात व्याज दरात कपात करण्याची शक्यता धूसर झाली आहे। आजच्या घसरणीत बँकिंग, आयटी आणि मेटल सेक्टरला मोठा फटका बसलाय। गुंतवणूकदारांच्या एकूण बाजार भांडवलात आज सकाळच्या सत्रात सुमारे 10.8 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे। बाजार तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहील। गुंतवणूकदारांनी अशा काळात घाईघाईने विक्री करू नये, तर चांगल्या दर्जाच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करण्याची ही संधी असू शकते, असा सल्ला काही विश्लेषकांनी दिलाय। मात्र नवीन गुंतवणूकदारांना सध्या वेट अँड वॉच ही भूमिका घेण्यास सांगण्यात आले। केवळ भारतच नव्हे तर आशियातील इतर बाजार जसं की निक्केई आणि हँगसेंग मध्येही 3 ते 4% घसरण झाली आहे। अमेरिकन बाजारही शुक्रवारी घसरणीत बंद झाले होते, ज्याचा परिणाम आज भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसतोय। सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून काही सकारात्मक पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तोपर्यंत बाजारातील ही पडझड थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। सध्या तरी गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे।